हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आस विद्यालय. आस विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात सगळे? आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर. खूपच इंटरेस्टिंग सब्जेक्ट कॉम्प्युटर. तर यात आपण चॅप्टर पाहणार आहोत कॉम्प्युटर सिस्टम. आपण ऑलरेडी या चॅप्टर बद्दल पूर्ण डिस्कशन केलेलं आहे, सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि या चॅप्टर बद्दल जास्त एक्स्ट्रा आपण इन्फॉर्मेशन यात घेणार आहोत. तसेच या चॅप्टर बद्दल एक रिव्ह्यू म्हणजेच रिव्हिजन आपण करणार आहोत. ओके, तर चला सुरू करूया. याच्या पहिल्या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं की कॉम्प्युटरचे काय काय पार्ट्स आहेत, इनपुट, आउटपुट आणि स्टोरेज डिव्हाइसेस पाहिले होते. ओके, तर स्टोरेज डिव्हाइसेस साठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मेमरी. तर मला सांगू शकाल का की मेमरी म्हणजे काय? मेमरी म्हणजे जे आपण आठवून ठेवू शकतो किंवा साठवून ठेवू शकतो. तसंच मेमरी आणि स्टोरेज ह्या दोन्ही गोष्टी रिलेटेड आहेत. ठीक आहे, तर कॉम्प्युटर मेमरी आपण कोणत्या युनिट मध्ये मेजर करतो आपण हे पाहिलेलं आहे. सगळ्यात छोटं कॉम्प्युटरचं मेजरमेंट युनिट काय आहे? मेमरी मेजरमेंट करण्याचे युनिट काय आहे? बरोबर, तर बीट हे युनिट आहे कॉम्प्युटर मेमरी मेजर करण्यासाठी. BIT, बीट. ओके, आणि त्याच्यावरती असते बाईट्स म्हणजे BYTES, बाईट्स. बाईट काय आहे? बहुवचन आहे आणि वचन आहे तुमच्या बीटचं. ओके, तर एक बाईट म्हणजे 8 बीट्स. तर हे ऑलरेडी आपण ह्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे, तर तुम्ही तो सेशन पाहू शकता. पहिल्यांदा जर तुम्ही पहिले सगळे जर सेशन नाही पाहिले तर तुम्हाला या सेशन मधलं एवढं क्लिअर होणार नाही. त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे की प्रत्येक सेशन तुम्ही पाहावं आणि त्याच्यानंतर सेशन बरोबर जे क्वेश्चन आन्सर्स असतील ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्यानंतर तुम्ही हे सगळे सेशन्स पहा. ओके, तर मेन कॉम्प्युटर मेमरीचे दोन प्रकार असतात. एक आहे प्रायमरी मेमरी आणि दुसरं आहे सेकंडरी मेमरी. तर प्रायमरी मेमरी काय असते? प्रायमरी मेमरी म्हणजे जी मेमरी ऑलरेडी कॉम्प्युटर मध्ये आहे, इनबिल्ट मेमरी त्याला म्हणतात, जी ऑलरेडी कॉम्प्युटर मध्ये सेट असते. जसे की कॉम्प्युटरच्या स्टार्टअप इन्स्ट्रक्शन्स, की कॉम्प्युटर प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्ही स्टार्ट करता कॉम्प्युटरला त्यावेळी तुम्हाला प्रत्येक वेळी इन्स्ट्रक्शन द्यावी नाही लागत. यानंतर समजा मी पॉवर स्विच ऑन केल्यानंतर तुम्ही युपीएस प्रेस करा, युपीएस प्रेस केल्यानंतर तुम्ही सीपीयू, म्हणजे हे ऍक्च्युली आपण प्रेस करतो पण कॉम्प्युटरच्या आतमध्ये एक प्रक्रिया चालू असते. त्या प्रक्रियेचे जे इन्स्ट्रक्शन्स असतात त्या आपल्याला सारख्या सारख्या द्याव्या लागत नाही. ओके, त्यात ऑलरेडी इनबिल्ट इन्स्ट्रक्शन्स असतात. जसे की ज्यावेळी तुम्ही सकाळी उठता शाळेला जाण्यासाठी त्यावेळी तुमची आई रोज रोज तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत नाही की झोपेतून उठा, त्याच्यानंतर ब्रश करा, त्याच्यानंतर आंघोळ करा, नाश्ता करा आणि शाळेला जायला रेडी होऊन शाळेला जावा. या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स काय आहेत? प्री लोडेड आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मला आज शाळेला जायचंय, शाळेला जाण्यासाठी काय काय करायचंय हे तुम्ही आपोआप करता. एकदा तुमच्या आईने इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी नेहमी फॉलो करता. तसेच कॉम्प्युटर मध्येही काही इन्स्ट्रक्शन्स ऑलरेडी सेट असतात. तर या प्रायमरी मेमरीचे दोन प्रकार आहेत, रॅम आणि रॉम. तर रॅम म्हणजे काय? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. ओके, तर आपण पाहू रॅम म्हणजे काय. रॅन्डम ऍक्सेस मेमरी, तर याचा अर्थ काय की समजा ही मेमरी टेम्पररी असते. समजा तुमच्या क्लासमध्ये, स्कूलमध्ये क्लास चालला, एका टीचरने येऊन समजा तुमचा गणिताचा क्लास आहे, गणिताचे काही उदाहरणं फळ्यावरती सोडवले, त्याच्यानंतर घंटी वाजली आणि गणिताचा तास संपला आणि नेक्स्ट तुमचे दुसरे शिक्षक आले आणि
त्यांनी इंग्लिश शिकवणं सुरू केलं. तर त्यांनी काय केलं, म्हणजे गणिताची जी उदाहरणं फळ्यावरती सोडवली होती ती त्यांनी पुसून टाकली. ओके, डस्टरनं पुसून टाकली आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या विषयाचं सगळ्या ज्या नोट्स आहेत ते लिहिल्या. तर याला काय हे झालं, फळा झाला टेम्पररी मेमरी, म्हणजे जोपर्यंत त्या गोष्टी फळ्यावर आहेत त्या टेम्पररी आहेत, कोणी जे दुसरं येईल ते त्याच्यावरती पुसून लिहू शकेल. जोपर्यंत तुम्ही तुमच्या वहीत ते लिहून घेतो तोपर्यंत ते टेम्पररी आहे. तुमच्या वहीत ज्यावेळी घ्याल त्यावेळी ते सेकंडरी मेमरी मध्ये येतं, त्यात येऊ आपण नंतर. पण रॅन्डम ऍक्सेस ही टेम्पररी मेमरी असते. ओके, आणि त्याच्या उलट रॉम काय असते, रीड ओनली मेमरी. तर या रॉम मध्ये काय असतात, स्टार्ट इन्स्ट्रक्शन्स फीड असतात. जसं मी सांगितलं, कॉम्प्युटर स्टार्ट करण्यासाठी ज्या इन्स्ट्रक्शन्स लागतात त्या रॉम मध्ये असतात. ओके, तर रॅमला म्हणतात व्होलाटाईल मेमरी, कारण की व्होलाटाईल म्हणजे काय, ज्याचं अस्तित्व जास्त वेळ नसतं. आणि रॉम आहे नॉन व्होलाटाईल, म्हणजे ही परमनंट मेमरी म्हणू शकता तुम्ही. तर ऍक्च्युली रॅम मध्ये आणि काय होतं, समजा तुम्ही पेंट मध्ये ड्रॉइंग करताय किंवा एक्सेल मध्ये काहीतरी बनवताय किंवा वर्ड मध्ये टायपिंग करताय, ठीक आहे, तर या गोष्टी टेम्पररी, म्हणजे तुम्ही टाईप करताय ते तुमच्या स्क्रीनवरती दाखवण्याचं काम असतं रॅमचं. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही टाईप करत असता ते स्क्रीनवरती दाखवत असतं. पण समजा तुम्ही जर ते सेव्ह नाही केलं आणि पटकन लाईट गेली तर ते निघून जातं. का? कारण की रॅम ही टेम्पररी मेमरी आहे. ओके, तशा पद्धतीने रॉम मध्ये काय परमनंट मेमरी असते. तर रॅमचे दोन प्रकार आहेत, एस रॅम अँड डी रॅम. एस रॅम म्हणजे स्टॅटिक रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि डी रॅम म्हणजे डायनामिक रॅन्डम ऍक्सेस मेमरी. तसेच रॉमचे दोन प्रकार आहेत, PROM, EPROM, EEPROM. PROM म्हणजे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, EPROM म्हणजे इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. आणि EEPROM आहे इलेक्ट्रॉनिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक लागत नाही. ओके, तर असे एक प्रकार आहे त्याचे. आता नेक्स्ट आहे सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरी म्हणजे काय, सेकंडरी मेमरी ही एक्सटर्नल मेमरी सुद्धा आपण म्हणू शकतो. जसं प्रायमरी मेमरीला आपण मेन मेमरी म्हणतो, तसं सेकंडरी मेमरीला आपण एक्सटर्नल मेमरी सुद्धा म्हणतो. तर यात काय काय प्रकार येतात, HDD म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह, SSD म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्ह, आणि CD कॉम्पॅक्ट डिस्क, फ्लॉपी डिस्क, मॅग्नेट टेप, DVD, पेन ड्राईव्ह, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सेकंडरी मेमरी डिव्हाइस. ओके, तर यात काय होतं, यात तुम्ही परमनंटली मेमरी स्टोअर करू शकता. आणि जसं तुम्हाला सपोज कॉम्प्युटर मधून कुठेतरी मेमरी ट्रान्सफर करायची तर सेकंडरी मेमरी तुम्हाला लागते, आणि ही मेमरी तुम्ही जास्त जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात स्टोअर करू शकता. तर तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला ते डिव्हाइस घ्यावं लागतं. जसं तुम्हाला ह्यूज मेमरी जर स्टोअर करायची असेल, ह्यूज डेटा जर स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला हार्ड डिस्क यूज करावी लागेल. तसेच थोडासा डेटा असेल तर CD किंवा पेन ड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड हे सगळं तुम्ही यूज करू शकता. तर या दोन्हीमध्ये फरक असा आहे की प्रायमरी मेमरी जी आहे ही फास्ट असते कंपॅरेटिव्ह टू सेकंडरी मेमरी. का, तर प्रायमरी मेमरी ही डायरेक्ट कॉम्प्युटर मध्ये असते, ती कॉम्प्युटर मधून रिटेन करायला खूप फास्ट स्पीड मध्ये रिटेन होते, म्हणजे स्पीड मध्ये आपण ऍक्सेस करू शकतो. आणि सेकंडरी मेमरी मध्ये किंचित थोडासा वेळ लागतो. ओके, तर हा फरक आहे प्रायमरी आणि सेकंडरी मेमरी मध्ये. आणि सेकंडरी मेमरी मध्ये तुम्ही ह्यूज डेटा स्टोअर करू शकता आणि आपल्या रिक्वायरमेंट नुसार डिव्हाइसेस वापरू शकता.
ओके, आता नेक्स्ट हिस्ट्री ऑफ माउस आपण ऑलरेडी पाहिलेला आहे की माउसचा शोध 1964 मध्ये कोणी लावलेला? डॉग्लास एंजेलबर्टनी लावलेला. आणि ते लाकडी आपण एक माउस पण पाहिलेलं जे त्यांनी ऑलरेडी पूर्वीच्या काळी ते वापरत होते. ओके, नेक्स्ट आहे कीबोर्डचा शोध ज्यांनी लावलेला? क्रिस्टोफर लॅथम शोल्स. ओके, हे आहे क्रिस्टोफर लॅथम शोल्स. आणि कीबोर्ड काय आहे? इनपुट डिव्हाइस का आउटपुट डिव्हाइस? येस, कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. ओके, तर कीबोर्ड इनपुट डिव्हाइस आहे, माउस इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड मध्ये सुद्धा आपण वेगवेगळे पार्ट पाहिलेले. स्टँडर्ड कीबोर्ड ज्यात 101 कीज असतात, स्टँडर्ड कीबोर्ड ज्यात 101 कीज असतात, तसेच आपले मल्टीमीडिया कीबोर्ड ज्यात वेगवेगळ्या टाईपच्या कीज असतात, ज्या कीजचा उपयोग करून आपण व्हिडिओ किंवा ऑडिओ हे सगळं कंट्रोल करू शकतो. ओके, हे कोण आहे? हे आहेत डॉग्लास एंजेलबार्ट. ओके, डॉग्लास एंजेलबार्ट यांनी काय केलेलं आपण पाहिलं? माउसचा शोध केलेला. ओके, आणि हे आहे त्यांचं एन्शियंट माउस जे त्यांनी शोध लावलेलं. हे बघा तुम्ही, लाकडी माउस आहे, हे लाकडाने बनवलेलं आणि या टाईपचं ते माउस दिसत होतं. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ कीज. आपण कीजचे प्रकार पाहिलेले. न्यूमरिक कीज असतात, स्पेशल कीज, फंक्शन कीज, अल्फाबेट कीज आणि नेव्हिगेशन कीज. तर मला सांगा स्पेशल कीजचे काय काय एक्झाम्पल असतील? बरोबर, स्पेशल कीजचे एक्झाम्पल्स आहेत स्पेस बार, कॅप्स लॉक, टॅब की, बॅकस्पेस की, डिलीट की, एंटर की, हे सगळे स्पेशल कीजचे एक्झाम्पल आहेत. ओके, आणि ज्यावेळी कीबोर्डचा चॅप्टर आपण पूर्ण डिस्कस केले ना, त्यावेळी मी सांगितलेलं की कॉम्बिनेशन कीज असतात. तर कोणत्या कोणत्या कॉम्बिनेशन कीज आपण पाहिलेल्या? बरोबर, कॉम्बिनेशन कीज म्हणजेच शिफ्ट की, अल्ट की आणि कंट्रोल की, या 3 कॉम्बिनेशन कीज आपण पाहिलेल्या आहेत. तसंच फंक्शन कीज, किती फंक्शन कीज असतात? 12 फंक्शन कीज असतात. अल्फाबेट कीज टोटल किती असतात? बरोबर, 26 अल्फाबेट कीज असतात, कारण आपल्याकडे 26 इंग्लिश लेटर असतात. आता याची कीबोर्डची पण एक गंमत आहे की कीबोर्डला आपण क्वर्टी कीबोर्ड म्हणतो. तर कीबोर्डच्या फर्स्ट रो मध्ये तुम्ही बघू शकाल की QWERTY हे 6 अक्षर असतात पहिल्यांदा. तर कीबोर्ड वरती ABCD EFG म्हणजे असं सिरियली लेटर्स नसतात. तर याच्या मागचं कारण काय? हे क्वर्टी कीबोर्ड का? तर पूर्वीच्या काळी ऍक्च्युली ज्यावेळी हे कीबोर्ड वापरायचे त्यावेळी सिरियल ABCD असेच होते, पण त्यात काय व्हायचं, ABCD हे सगळे कॉमनली यूज कीज आहेत. तर त्या कीजचा जर जास्त वापर झाला तर त्या कीबोर्डच्या ज्या तारा आहेत त्या एकात एक जायच्या, त्यामुळं ते कीबोर्ड हँग व्हायचे. त्यामुळं आता कीबोर्डची जी डिझाईन बनवली अशा रीतीनं बनवली की ज्या जास्त कीज यूज होतात त्या एका लाईन मध्ये आणि ज्या जास्त यूज होत नाही त्या वेगळ्या लाईन मध्ये, कमी यूज होणाऱ्या कीज आणि जास्त यूज होणाऱ्या कीज असे कॉम्बिनेशन त्यांनी बनवून हे कीबोर्डचे जे आहे ते डिझाईन बनवलेलं आहे. ओके, हे आहेत टाइप्स ऑफ माउस, 2 बटन माउस, 3 बटन माउस आणि स्क्रॉल माउस. ऑलराईट, हे 2 माउस आपण पाहिलेले. ट्रॅकबॉल लेआउट म्हणजे ट्रॅकबॉल पण एक माउसचा टाईप आहे आणि हे माउस जे आपण नॉर्मली यूज करतो.
तर आज आपण काय शिकलो, पूर्ण जे चॅप्टर मध्ये आपण शिकलेलो मेमरी अँड ऑल, त्याचे प्रकार, माऊसचे प्रकार, कीबोर्डचे प्रकार, तर ते आज आपण पाहिलं. पण हा सेशन पाहण्यासाठी, हा सेशन समजण्यासाठी तुम्हाला पहिले सेशन्स, जेवढे सेशन्स आहेत ते पाहिले पाहिजे, तर तुम्हाला हा सेशन समजेल. त्यात आणि एक्सप्लेन केलेलं आहे, तर तुम्ही प्लीज ते सगळे सेशन पहा. ओके, थँक्यू.